Students, welcome to my Wings of English YouTube channel. Today, we are going to learn summary writing. Students, what is summary writing? It means creating a shorter or smaller version of the original without losing any of its key points. म्हणजेच दिलेला जो ओरिजिनल उतारा असतो त्याचं छोटं स्वरूप म्हणजेच समरी रायटिंग होय, परंतु ते लिहित असताना त्याच्यातील की पॉइंट्स अजिबात विसरायचे नाहीत. देन सेकंड, इट मीन्स इसेन्स ऑफ समथिंग थ्रोईंग आउट एक्स्ट्रा थिंग्स. इसेन्स ऑफ समथिंग मीन्स महत्त्वाच्या गोष्टी, जे एक्स्ट्रा आहे ते टाकून द्यायचं आणि महत्त्वाचंच ठेवायचं. Students, now we will look at the examples from our daily life. या ठिकाणी ज्यावेळेस आपण एखादा चित्रपट पाहून येतो किंवा एखादा चित्रपट बघतो त्यावेळेस आपण घरी आल्यानंतर मित्रांना आपण त्याची स्टोरी थोडक्यामध्ये सांगतो, किंवा त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्या शरीरावरती एक्स्ट्रा फॅट आपण वाढलेलं असतं किंवा वाढावे आपलं शरीर होतं त्यावेळेस आपण व्यायाम करून आपण त्याचा शेप देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे अनवॉन्टेड थिंग्स आहेत, नको असलेल्या गोष्टी आहेत त्या आपण टाकून देतो आणि महत्त्वाच्याच ठेवतो. यालाच समरी रायटिंग असं म्हणतात. विद्यार्थ्यांनो, ॲक्टिव्हिटी शीटमध्ये हा क्वेश्चन नंबर 4B 5 मार्कासाठी विचारला जातो. यामध्ये टायटलसाठी 1 मार्क आहे, सेंट्रल आयडिया और थीम यासाठी 2 मार्क्स आहेत, आणि यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज म्हणजे योग्य भाषेचा वापर यासाठी 2 मार्क्स आहेत. तरी आपण याचा विचार करून समरी रायटिंग करायचं आहे. स्टुडंट्स, जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द समरी रायटिंग म्हणजे समरी रायटिंग करत असताना काही महत्त्वाची माहिती आपण लक्षात घेऊया. यामध्ये पहिला पॉईंट आहे, इट इज द गीस्ट ऑफ द गिवन पॅसेज. म्हणजे गीस्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स, दिलेल्या पॅसेजचे महत्त्वाचे पॉईंट्स असतात समरी रायटिंग म्हणजे. त्यानंतर इट इज एक्सप्रेस्ड विथ अ फ्यू वर्ड्स ॲज पॉसिबल. जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी शब्दामध्ये मांडणी करणे म्हणजे समरी रायटिंग. समरी इज अ स्मॉलर दॅन ओरिजिनल वन. जे ओरिजिनल पॅसेज आहे त्यापेक्षा समरी रायटिंगचा पॅसेज हा छोटासा असतो. देन इट कंटेन्स ऑल द इम्पॉर्टंट थिंग्स फ्रॉम गिवन पॅसेज. दिलेल्या पॅसेजमध्ये असणारे जे महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते पॉईंट्स समरीमध्ये समाविष्ट असतात. देन इट टीचेस अस that words have value and that to waste them is no good. आपणाला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट समरी रायटिंग शिकवून जाते ती म्हणजे की शब्दांना सुद्धा किंमत आहे. म्हणजे शब्द वापरून आपण त्याचं उगीचच वाया घालवू नयेत, शब्द जपून वापरावेत, योग्य वापरावेत हे आपणाला शिकवलं जातं. त्यानंतर यूज ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी, ग्रामर अँड लँग्वेज. समरी रायटिंग लिहित असताना योग्य असं शब्दांचा वापर, त्याचबरोबर ग्रामर, त्याचबरोबर भाषा जी आहे ती योग्य त्या उतार्याला साजेशी अशी भाषा आपण वापरायची आहे. स्टुडंट्स, पॉइंट्स टू रिमेंबर व्हाईल रायटिंग समरी. यामध्ये पहिला आहे, यूज ऑल युअर ओन वर्ड्स, डू नॉट कॉपी. म्हणजे विद्यार्थी काय करतात, समरी रायटिंग करत असताना त्या उतार्यातील शब्दांची कॉपी करत असतात, परंतु इथं महत्त्वाची गोष्ट आहे की दिलेल्या उतारातील महत्त्वाचे पॉईंट्स हे आपल्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर सेकंड आहे, ड्रॉप ऑल इलस्ट्रेटिव्ह मॅटर. इलस्ट्रेटिव्ह मॅटर मीन्स उदाहरणे. या ठिकाणी लेखक काय करत असतो, बऱ्याच वेळा आपला
विचार व्यक्त करण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी उदाहरणांचा वापर करतो. ती उदाहरणे म्हणजेच महत्त्वाचे पॉईंट्स नसतात, तर महत्त्वाचे पॉईंट्स समजण्यासाठी असतात. म्हणून जे एक्झाम्पल्स दिलेले असतात ते आपण समरी रायटिंग करत असताना लिहायचे नाहीत. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे ड्रॉप ऑल फिगरेटिव्ह लँग्वेज. काही वेळा उतार्यामध्ये अलंकारिक भाषा वापरलेली असते. विचार व्यक्त करण्यासाठी सिमिलीज, मेटाफरचा वापर केलेला असतो, परंतु समरी लिहिताना ती अलंकारिक भाषा वापरू नये. फक्त महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात घ्यावेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे ड्रॉप द फर्स्ट पर्सन. या ठिकाणी अनेक वेळा पॅसेजमध्ये लेखकाने आपले विचार किंवा अनुभव व्यक्त करत असताना आय, माय अशा या प्रथम पुरुषी सर्वनामाचा वापर केलेला असतो, तर तो टाळावा. आय ऐवजी त्या लेखकाचे नाव किंवा ऑथर असे लिहावे. फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट थिंक असं जर वाक्य असेल तर रायटर डोंट थिंक अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे अवॉइड डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचचा आपण या ठिकाणी वापर टाळायचा आहे. म्हणजे पॅसेजमध्ये संभाषण हे त्याच्या शब्दामध्ये दिलेले असते, म्हणजेच ते डायरेक्ट स्पीचमध्ये असते, परंतु समरी लिहिताना ते इनडायरेक्ट करून लिहावे. या ठिकाणी बोलीभाषा जी आहे ती आपण टाळायची आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे कीप इट न्यूट्रल. म्हणजेच डोंट गिव्ह युअर पर्सनल ओपिनियन. काय आहे की एखाद्या विषयावरती असणारं जे समरी लिहित असताना आपण आपलं पर्सनल ओपिनियन त्या ठिकाणी लिहायचं नाही. आपण अजिबात कमेंट्स करायच्या नाहीत किंवा प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. तर जे आहे, जे दिलंय तेवढंच आपण आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे राईट इन द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर पुढील पॉईंट आहे अवॉइड एक्झॅक्ट रिपिटिशन ऑफ सेंटेन्सेस. काय होतं, विद्यार्थी समरी रायटिंग करत असताना 30 वाक्य पुन्हा पुन्हा लिहितात, तर अशा प्रकारचं आपण चूक करायची नाही. म्हणजे एकच वाक्य डबल समरी रायटिंगमध्ये आलं नाही पाहिजे. आणि पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे समरी शुड बी ब्रीफ ॲट मोस्ट. या ठिकाणी समरी ही अगदी थोडक्यात लिहायची असते. आणि अत्यंत महत्त्वाचं आहे आपण या ठिकाणी त्याचं टायटल हे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. स्टेप्स टू राईट समरी. समरी रायटिंग करत असताना खालील महत्त्वाचे स्टेप्स आहेत त्या आपण फॉलो करायचे आहेत. पहिलं आहे रीड द होल पॅसेज वन्स फ्रॉम स्टार्ट टू फिनिश. म्हणजे पॅसेज हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आहे रीड द पीस दिस टाइम विथ अ पेन इन युअर हँड. पुन्हा वाचन करायचं आहे आणि यामध्ये आपल्या हातामध्ये पेन पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे अंडरलाईन ऑल द इम्पॉर्टंट पॉईंट्स. आणि मग आपणाला जे महत्त्वाचे पॉईंट्स वाटतात त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, अंडरलाईन करायचे आहे, त्याला अधोरेखित करायचं आहे. पुढील स्टेप आहे राईट आउट द अंडरलाईन पार्ट्स इन युअर ओन वर्ड्स. आणि अत्यंत महत्त्वाची ही स्टेप आहे, जे अंडरलाईन केलेले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये दुसरीकडे लिहायचे आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे की राईट अ पॅरेग्राफ यूजिंग लिंकिंग वर्ड्स लाईक अवेवर, सिमिलरली, कॉन्ट्रास्टिंग. या ठिकाणी जे आपण अंडरलाईन केलेले जे पार्ट्स आपण बाजूला लिहिलेले आहेत ते महत्त्वाचे पॉईंट्स
या ठिकाणी लिंकिंग वर्ड्स म्हणजे हवेवर, सिमिलरली, कॉन्ट्रास्टिंग अशा प्रकारचे शब्द वापरून आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये तो पॅरेग्राफ या ठिकाणी लिहायचा आहे. या ठिकाणी पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे, चेक वेदर ऑल पॉईंट्स आर कवर्ड ऑर नॉट. या ठिकाणी आपण जेव्हा समरी रायटिंग लिहितो आपल्या भाषेमध्ये, त्यामध्ये पुन्हा मूळ पॅसेजची आपण कंपॅरिझन करायचं आणि बघायचं की एखादा पॉईंट्स राहिला तर नाही ना. त्यानंतर एडिट युअर समरी कन्सिडरिंग ग्रामर, स्पेलिंग, पंक्च्युएशन मार्क्स. आपण पुन्हा एकदा आपली समरी रायटिंग चेक करायची आहे की ग्रामरचं मध्ये काय चूक नाही ना, स्पेलिंग काय चुकलेलं आहे की काय, किंवा पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे योग्य ते विरामचिन्ह आपण दिलीत का नाही, हे आपण सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा पॉईंट आहे, रीराईट होल समरी अँड इट इज आवर फायनल व्हर्जन. आणि पुन्हा सर्व गोष्टी चेक केल्यानंतर पुन्हा आपण काय करायचं आहे, समरी रायटिंग पुन्हा शेवट लिहायचं आहे आणि हे आपलं त्याचं फायनल स्वरूप असेल, फायनल रूप आहे. नाउ स्टुडंट्स, वी विल लुक ॲट द न्यू एक्झाम्पल. या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलेला आहे. हा संपूर्ण पॅसेज आपण वाचायचा आहे. हा आता मी वाचलेला आहे, तुम्ही वाचायचा. या ठिकाणी हा पूर्ण पॅसेज जो आहे तो फॉरेस्ट आणि म्हणजे जंगलाचे महत्त्व, त्याचबरोबर त्याचे उपयोग याबद्दलचा हा पॅसेज आहे आणि आपण याचं समरी रायटिंग करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, जो दिलेला पॅसेज 2 वेळा वाचून झाल्यानंतर दुसऱ्या रीडिंगच्या वेळेस मी जशा प्रकारे या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहेत महत्त्वाचे पॉईंट्स, तशाच प्रकारे आपण अंडरलाईन करायचे आहेत आणि या अंडरलाईन केलेला भाग जो आहे तो आपल्या भाषेमध्ये, आपल्या शब्दामध्ये तो आपण लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी समरी रायटिंगचं फायनल व्हर्जन लिहू शकतो. सुरुवातीला टायटल द्यायचं आहे. मी या ठिकाणी सेव्ह फॉरेस्ट किंवा इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट हे आपण या ठिकाणी टायटल देऊ शकता. आणि हा छोटंसं मूळ दिलेल्या पॅसेजचं छोटंसं रूप म्हणजे समरी रायटिंग होय. धन्यवाद.